नगरसेवक आपल्या सर्वांच्या लाडक्या अगदी दमदार नगराध्यक्ष म्हणून ज्यांची वर्णी लागते त्यांच्या अर्थातच अक्षयताई यांचे देखील शुभ आशीर्वाद आहेत. माजी नगराध्यक्ष आपण पाहतोय अर्थातच प्रशांत शेट्टी यांचे शुभ आशीर्वाद या क्रिकेटच्या पाठीशी आहेत. अगदी बॅकबोन म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेच्या पाठीशी सर्व मान्यवर खऱ्या अर्थानं उपस्थित असतात. आणि आपण पाहतोय सामना क्रमांक पहिला चालू होतोय. वळूया अगदी चला सामना चालू करायचा लगेचच मैदानाच्या वरती. सामना पहिला चालू होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय. हॅलो, एका बाजूला RAN फ्रेंड्स 11 सामना चालू होता या सिरीज. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू सन्मान दिला जातोय. आपण पाहतोय आनंद घेत असताना मानसीताई म्हात्रे देखील खेळ कोणताही असो आणि ते आपला निरोप घेत असताना मानसीताई तुम्ही आलात, आम्हाला उपकृत केलं. अगदी शुभ आशीर्वाद तुमचे या स्पर्धेच्या पाठीशी आहेत आणि ते निरंतर असतील अशी आम्ही आशा बाळगतो आणि तुमचा निरोप देखील घेतो. अगदी फार महत्वपूर्ण कार्याच्या माध्यमातून त्यांना आपली रजा देखील घ्यावी लागते. अगदी फार महत्वपूर्ण वेळ या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांनी दिला. फार महत्वपूर्ण घटक नगराध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी आपण पाहतोय लागत असताना त्यांच्या माध्यमातून खूप सारी कामं अलिबाग शहराचा सर्वांगीण विकास अवांत स्वरूपाचा चेंडू आला. चला धावफलक मित्र गुणलेखक मित्र मैदानाच्या वरती लक्ष ठेवायचं आहे आणि कॉम्बॉक्स मध्ये आपल्याला जॉईन करतील आपले साथी समालोचक संकेतजी पोळे. वळूया त्यांच्याकडे. सामना क्रमांक पहिला मैदानाच्या वरती चालू होतो. संकेत कवळे यांच्याकडे वळूया. वरती सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. जय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिली सफलता प्राप्त केलेली आहे. नवीन फलंदाज कृणाल बॅटिंग साठी आलेला आहे. वन डाऊन बॅटर कृणाल. बघूया षटकातील पुढचा बॉल. इथे लोअर फुल टॉस बॉल पंचांकडे जोरदार अपील केली जाते. एक धाव नक्कीच घेतली जाते. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली. धावसंख्येत 1 ची भर. धावसंख्या 4 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 4 अशी धावसंख्या आपण पाहतोय.
यावेळी बघूया जबरदस्त फटका, क्षेत्र रिकामी आणि तिथून चेंडू चालला सीमारेषा पार, चौकार. मान्यवर किरण पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण व्यासपीठावरून येऊन स्थानपन्न व्हायचंय. सन्मान्य किरण पाटील सर, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. जाऊया पुन्हा एकदा मैदानात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावरती लागल्यात. एक गडी बाद, 88 धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्याच सामन्यामध्ये एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा फलकावरती लागल्यात, एक गडी बाद, 8 धावा. व्यासपीठावरती उपस्थित अर्थातच सन्माननीय किरणजी पाटील यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचा अगदी आणि त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याची विनंती. स्क्वेअर ऑफ द विकेट, हा फटका फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. तिथे इशारा किती धावांचा आलाय, पंचांचा इशारा अजूनही प्रलंबित आहे. ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर AK स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जात आहे. षटकार 6 धावा. सहा धावेनिशी धावसंख्या 14 धावा, 14. यावेळेला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये एक चांगला फटका सजलाय. तिथे एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी. एक धाव मिळाले. धावसंख्येत 1 ची भर, 15 धावा, 15. 15 धावा या ठिकाणी फलकावरती लागल्यात. एक चांगली सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाला इथे मिळाले. बघूया पुढचा बॉल. लोवर फुल टॉस बॉल. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. शुभम नांदगावकर यांनी जर कॅच घेतली तर 500 रुपयांचं पारितोषिक. निखिल वाघमारे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. शुभम नांदगावकर यांनी जर कॅच पकडली तर 500 रुपयाचं पारितोषिक. इथे आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसरा धक्का, फलंदाज बाद. डीजे. विराज. संपूर्ण स्पर्धेसाठी एक पारितोषिक आलंय. षटकारांची हॅट्रिक नाहीतर विकेटची हॅट्रिक. मयूर कॉटेज यांच्याकडून संपूर्ण स्पर्धा होईपर्यंत 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सर्व खेळाडूंसाठी ही पर्वणी आहे. गोलंदाज चालू झाला. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे डॉट चेंडू संकेत. चांगली गोलंदाजी दाखवली जाते. येस, नक्कीच. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर इथे गोलंदाजाने कमबॅक केलंय. सुमित आपल्या गोलंदाजी मार्कवरती आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन सुमित गोलंदाजी करतोय.
एक चांगलं षटक या ठिकाणी हाताळले आहे. 7 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत पहिल्या 4 बॉलमध्ये. हा पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे थोडासा खालवर राहते चेंडू आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ध्रुव याचा आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो रिव्ह्यू फक्त रनआउट साठीच आहे. बाकी या पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा जो डिसिजन असेल तो आपण मान्य करायचा आहे. गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग पर्व 2 आणि पहिलाच सामना अगदी चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. जाऊया मैदानात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. गोलंदाज सुमित गोलंदाजी करतोय, त्याच्या समोर ध्रुव. हा पुन्हा एकदा थोडासा खालवर राहतो चेंडू. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि हा सुद्धा चेंडू या ठिकाणी निर्धाव आलेला आहे. दुसरा षटकाचा खेळ संपला आणि 15 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गडी बाद 15शी धावसंख्या आपण पाहतोय. 2 गडी बाद 15 धावसंख्या आहे. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकांमध्ये बघूया उर्वरित कशा पद्धतीने मैदानावरती खेळ होणार आहे. पहिलाचा सामना मैदानावरती सुरू आहे. 5 षटकांचा हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका. ऑरेंज आर्मी आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. अगदी 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 4 सामने हे 5 षटकांचे राहणार आहेत. त्यामुळे आपल्याला कमीत कमी वेळात लवकरात लवकर इथे सामने आटोपते घ्यायचे आहेत. तर आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. 2 षटकं इथे समाप्त झालेत. 15 धावा धावफलकावरती लागले. 2 गडी बाद 15शी धावसंख्या आपण पाहतोय. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेला जबरदस्त फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मिळतात. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आले. ते तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला धावसंख्या 2 निवाडते. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज समीर आपल्या गोलंदाजी मार्कवरती आलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पाहायला मिळतोय. बघूया समीरची गोलंदाजी मैदानावरती कशा पद्धतीने होणार आहे. पुढचा बॉल. हा हलकासा टटवलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. शॉर्ट पॉइंटला चकून येतोय सीमारेषेपर्यंत बॉल. बघूया क्षेत्ररक्षण होतंय का. यस क्षेत्ररक्षण झालेलं आहे. तिथे धावा देखील धावून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा धावून पूर्ण केल्या जातात. चांगलं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय. धावसंख्या 3ची भर. धावसंख्या 20 धावा 20 धावा धावफलकावरती लागल्या. 2 गडी बाद 20 अशी धावसंख्या आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात. तिसऱ्या षटकामध्ये
परिवंश 11 हा संघ मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात RAN फ्रेंड्स 11 हा संघ आहे. पहिलाच सामना अगदी या ठिकाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. परिवंश 11 विरुद्ध RAN फ्रेंड्स 11 या दोन संघांच्या दरम्यान हे बॅटल या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क इथे आलेला नाहीये आणि हा चेंडू निर्धाव आलाय. गोलंदाजी अगदी चांगली होताना पाहायला मिळतोय. खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. पंचांनी इशारे केला की हा चेंडू नो आहे. बीमर स्वरूपाचा हा चेंडू पंचांनी नो दर्शवलेला आहे. फ्री हिट असणार आहे. नो बॉल वरती फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल्स इक्वल्स टू फ्री हिट. या 9 धावेनिशी 21 धावा दाफलकावरती लागल्यात. तिसऱ्या षटकाच्या खेळामध्ये आपण आलेलो आहोत आणि 21 धावा दाफलकावरती लागल्यात. फ्री हिट बॉल खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण. हा फ्री हिट बॉल सुद्धा चांगल्या पद्धतीने मैदानावरती टाकलेला आहे आणि हा फ्री हिट चेंडूवरती डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू धावसंख्या 21 वरती स्थिरावलेली पाहायला मिळते. ध्रुव आपण पाहतोय सलामी स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. लागोपाठ 5 चेंडू त्याने निर्धाव खेळलेले आहेत. 5 बॉल त्याने डॉट खेळलेले आहेत. हा ऑफ स्टंपला शफल झाला, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दांडी गोल केल्यात. यष्ट्या गोल. फलंदाज ध्रुव 0 धावसंख्येत बाद. थँक्यू डीजे मास्टर. 21 धावसंख्या आपण पाहतोय. तिसरं षटक मैदानावरती सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा दाफलकावरती लागल्यात. तिसरा गडी या ठिकाणी ध्रुवच्या स्वरूपात बाद होऊन परतलाय. त्याने जास्त योगदान आपल्या संघाला दिलेलं नाही आहे. नवीन फलंदाज सनी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. या तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा या ठिकाणी सामना करणार आहे सनी. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे. आतापर्यंत 21 धावा दाफलकावरती लागल्या. थोडीशी कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांमध्ये कमीत कमी 50-60 अशा 65 पर्यंत धावा अपेक्षित आहेत. पण तो बघूया मैदानावरती कशा पद्धतीने बॅटिंग करणार आहे हा संघ. लास्ट बॉल या तिसऱ्या षटकातील नवीन फलंदाज सनी खेळण्यासाठी तयार झालाय. शेवटचा बॉल इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. तिथे एकच धाव नक्कीच मिळणार आहे. तिसरं षटक. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी स्ट्राईक एंड वरती. बघूया काय घडलंय. येस अंपायर आपला डिसिजन. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानावरती होता. अगदी चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये बघूया यश आलंय का. सर आपला डिसिजन सांगा अंपायर. नॉट आउट. ओके. इट्स 2 रन्स. 2 धावा मिळतील या तिसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती. 2 धावेनिशी धावसंख्या पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. 23 रन्स. 23 धावा दाफलकावरती लागले. 3 गडी बाद. 23 अशी धावसंख्या आहे. मैदानावरती पाहतोय आपण ड्रिंक्स ब्रेक घेण्यात येतोय. थोडीशी विश्रांती आहे. तर जाऊया आपण डीजे मास्टरकडे. धन्यवाद.
23 धावा फलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 23 अशी धावसंख्या आपण पाहतोय. परिवंश 11 हा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 23 धावा फलकावरती लागल्यात. 2 षटकं या ठिकाणी मैदानावरती बाकी आहेत. बघूया त्या 12 बॉल मध्ये 12 चेंडूत मैदानावरती कशा पद्धतीने फलंदाजी होणार आहे, किती धावा परिवंश 11 संघ या ठिकाणी काढणार आहे. चौथ्या षटकासाठी नवीन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. यस जय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या पुढे आयोजकांनी लक्ष द्या की एकच खेळाडू पाणी देण्यासाठी जायचंय. एकाच्या व्यतिरिक्त दुसरा मैदानावरती जाणार नाही याची दक्षता घ्या. या ठिकाणी चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. दुसरं षटक तो मैदानावरती टाकतोय आणि वैयक्तिक दुसरा आहे आणि सांघिक चौथं षटक. 23 धावा फलकावरती लागल्यात. हा पहिला चेंडू, पहिलाच बॉल इथे पॉइंट क्षेत्रामध्ये घेऊन काढलाय. 1 धाव इथे मिळाले आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1ची भर धावसंख्या 24 धावा फलकावरती लागल्यात. पहिल्याच बॉलवरती 1 धाव या ठिकाणी मिळालेली आहे. 24 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. परिवंश 11 विरुद्ध RAN फ्रेंड्स 11 या 2 संघांच्या दरम्यान. आहा इथे पॉइंट क्षेत्रामध्ये एक सोपा झेल. फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. डीजे का लागलाय परिवंश 11 या संघाला. 4 गडी बाद होऊन परतलेत. नवीन फलंदाज पाहतोय आपण. यश कडू फलंदाजीसाठी आलाय. यश कडू बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे. संघ थोडंसं अडचणीत आहेत. कमी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून पुढे धावांची गती वाढवणे गरजेचं आहे. आहा आल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका डीप स्क्वेअर लेगला तिथे फटका सजलाय. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2चं भर धावसंख्या 26 धावा फलकावरती लागल्यात. एक चांगली गोलंदाजी जयच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि आता चौथ्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला जबरदस्त चेंडू, अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, यॉर्कर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. फलंदाज यशला काहीसा समजलेला नाही आणि हात धुवून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगलं गोलंदाजीचा प्रयत्न करून यशच्या समोर इथे गोलंदाज जय या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. आहा चांगला बॉल पुन्हा एकदा यशला चकवतोय गोलंदाज जय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आलाय. मैदानावरती चांगली गोलंदाजी जयच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 3च धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. लास्ट डिलिव्हरी इन द 4th ओव्हर. बघूया जय कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. आहा चांगला फटका, परंतु इथे फटका बसलाय. चेंडू हवेत. ओहो ये क्या हो गया.
हे हरे राम हे कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये मोए मोए ये क्या छूट गया, अगेन सी मारे काके बाहर, 6 रन। डीजे बत्तीस धावा फलकावरती लागल्यात ती चौथ्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती एक जबरदस्त फटका यशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय। 32 धावा 32 धावा अंतिम षटकासाठी नवीन गोलंदाज देवेंद्र। देवेंद्र पालवणकर पेशाने वकील आहेत आणि गोलंदाजी आणि फलंदाजी एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या रामनाथ संघाचा। आता 5व्या आणि अंतिम षटकासाठी आलेला आहे। बघूया मैदानावरती देवेंद्र पालवणकर कशा पद्धतीने आपल्या संघासाठी अंतिम षटक मैदानावरती टाकणार आहे। देवेंद्र पालवणकर बघूया मैदानावरती गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे। पहिलाच बॉल या 5व्या षटकातील। पहिला चेंडू चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला फटका सजलाय, तिथे क्षेत्ररक्षकाकडून चुकी, परंतु चांगलं बॅकअप त्या क्षेत्ररक्षकाकडून होतंय। 1 धावेचं रूपांतर या ठिकाणी दुसऱ्या धावेत केलं जातंय। 2 धावेनिशी धावसंख्या पाहतोय आपण 34 धावा 34। 4 विकेट्स 4 विकेटच्या पतनानंतर 34 धावा फलकावरती लागल्यात। 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळतोय। यस अंपायर नो बॉल आहे का? यस नो बॉल, फ्री हिट आहे। पुढचा बॉल फ्री हिट। पहिल्याच बॉलवरती नो बॉल आलेला आहे। धावसंख्या 35 धावा 35 35 धावा फलकावरती लागल्या। देवेंद्रने पहिलाच बॉल इथे नो चेंडू त्याच्या माध्यमातून आलाय। बघूया फ्री हिट बॉल कशा पद्धतीने मैदानावरती येणार। फ्री हिट बॉल चांगला फटका मिड ऑफ वरून लॉंग ऑफ मध्ये फटका सजलाय, तिथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय। 1 धावेचं रूपांतर पुन्हा एकदा 2 धावेमध्ये केलं जात आहे। चांगलं रनिंग बेटेन विकेट, चांगलं धावा या ठिकाणी धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज। धावसंख्या 2 ने वाढते 37 धावा 37 धावा फलकावरती लागल्यात। अद्याप 5 चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहे। 5 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके जर आले तर बॅटिंग करणारा संघ परिवंश 11 संघाची धावसंख्या मोठी होणार आहे। आहा जबरदस्त फटका लॉंग ऑफच्या वरून चेंडू सीमा रेषा पार, षटकार। तरी 43 धावा फलकावरती लागल्यात। यशच्या बॅटमधून हा षटकार, कृणालच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळालाय। आहा यावेळेला चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज देवेंद्र यांचा आणि हा चेंडू निर्धाव आलाय। चांगला कमबॅक देवेंद्रने नक्कीच केले। फटका त्याच्यावरती लगावण्यात आला होता, परंतु पुढचाच बॉल या ठिकाणी डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाले। आहा पुन्हा एकदा तशाच पद्धतीने लॉंग ऑफ मध्ये फटका चांगला आहे, बॉल चालला सीमा रेषा पार, आणखीन एक षटकार। ती लागल्यात। आता धावसंख्या थोडीशी चांगली आपल्याला पाहायला मिळते 49 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। आहा आणखीन एक तशाच पद्धतीने, परंतु यावेळेला फटका फसलाय, परंतु आपण पाहिलं चेंडू नो मॅन्स लँड मध्ये गेला होता, तिथे पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळालंय। 2 धावा मिळाल्यात
धावसंख्या 2ची भर, धावसंख्या 51 धाबा फलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू या 5व्या आणि अंतिम षटकातील पहिल्या इनिंगच्या खेळातील हा अंतिम चेंडू पाहायला मिळतोय. 51 धावा. हा लास्ट बॉल लॉंग ऑन मध्ये खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर कंप्लीट झाले. थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा या ठिकाणी फलंदाजांनी घेतलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर आणि 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतोय या 2 धावेनिशी 53 धावा फलकावरती लागल्यात. 54 धावांचं लक्ष आहे. इनिंग ब्रेक झालेला आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया निखिल सरांकडे. धन्यवाद. येस, एका बाजूला ईश्वरी टायगर्स, दुसऱ्या बाजूला राहुल वॉरियर्स संघाचे कर्णधार उपस्थित व्हायचा. एका बाजूला अमरेश नंदकुमार थळकर सरांच्या शुभ हस्ते नंदकुमार सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल इथे केला जातो. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आम्हाला जॉईन करायचं टॉस बॉक्स मध्ये. ईश्वरी टायगर्स आणि राहुल वॉरियर्स संघाचे कर्णधार प्लीज चला या. नाणेफेकीचा कौल आपण इथे करून घेतो. इनिंग ब्रेक मध्ये प्रत्येक सामन्याचा टॉस हा होणं अनिवार्य असणार आहे. कोणत्याही संघाचा कर्णधार जर उपस्थित नाही राहिला तर उपस्थित संघाच्या कर्णधाराला नाणेफेक दिली जाईल. हा एक कडक नियम सांगितला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. चला या कर्णधार दोन्ही संघाचे आम्हाला लगेचच जॉईन व्हायचा. जर इनिंग ब्रेक मध्ये आपण आला नाही तर आपल्याला टॉस लुझर ठरवलं जाईल. ईश्वरी टायगर्स आणि राहुल वॉरियर्स संघ. ईश्वरी टायगर्स संघाचा कर्णधार आलेला आहे. राहुल वॉरियर्स संघ प्लीज जॉईन व्हा आम्हाला लगेच. राहुल वॉरियर्स संघ, संघाचे कर्णधार, संघाचा संघ मालक आपली संघाची दखल घ्या. ईश्वरी टायगर्स संघाचा कर्णधार हॅलो सूरज आणि दुर्वांकूर एकमेकांच्या प्रतिस्पर्धी म्हणून. सूरज काय म्हणशील? प्रतिस्पर्धी संघ देखील फार तुल्यबळ आहे. ईश्वरी टायगर्स हा संघ. एकंदरीत या संघर्षा बद्दल काय म्हणशील? स्पर्धेविषयी काय म्हणशील आणि या सामन्याकडे आपण कसं पाहताय? स्पर्धा तर खूप चांगली. हॅलो, स्पर्धा तर खूप चांगली आहे. समोरचा संघ पण चांगला आहे, कारण आम्ही त्यांना कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. एका बाजूला दुर्वांकूर आहे. दुर्वांकूर अगदी फार महत्वपूर्ण सामना आहे. पहिला सामना अगदी आपण पाहतोय विजयी झालाच पाहिजे असा निर्धार असतो. काय म्हणशील एकंदरीत या सामन्याविषयी? जेवढे मारता येतील बॅटिंग तेवढे मारू, प्रयत्न करू चांगले. बेस्ट प्लेअर कोणावरती जबाबदारी असेल वेगळी? आता कसं सांगू, खेळायला लागेल. बघा, म्हणजे प्लेइंग 11 मधून एक आयकॉन काढलात, तुमच्या व्यतिरिक्त तर कोणाला काढाल? आमच्याकडे रितेश मडवी असे आहेत आयकॉन. यस, चला वळूया. अगदी नाणेफेकीचा कौल आपण करून घेतोय. जरा कॉल कोणाचा असेल? सूरजचा कॉल असेल. हेड की टेल? छापा आणि छापा पडलेला. सूरज, निर्णय काय असेल? सांगतो, कमी टीमला विचारून सांगतो. चला, नाणेफेकीचा कौल मला वाटतं इथे राहुल वॉरियर्सचा संघ जिंकतो. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती असेल की व्यासपीठावरती जाऊन आसन व्हायचा. 17 क्रमांक दुसरा, सामना क्रमांक पहिला, सर्वांच्या भेटीला रामनाथ प्रीमियर लीग ही स्पर्धा ना भूतो ना भविष्यती अशी क्रिकेटची स्पर्धा. अलिबाग शहरात या स्पर्धेची चर्चा वारंवार केली जाते ना, अशी क्रिकेटची स्पर्धा आली आहे सर्वांच्या भेटीला. आणि स्पर्धेचा आजचा पहिला आणि फार महत्वपूर्ण दिवस आहे. अगदी पहिल्या सत्रामध्ये संकेतजी पोळे यांचा आपण आवाज ऐकला. अगदी दुसरं सत्र चेजिंग धावा असतील, किती धावा बनवायच्या आहेत? 54. 54 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील? चला, मैदानाच्या वरती बॅटर उतरायचं लगेचच. आणि पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आपण लावूया, कारण का 5 षटकांचे प्रत्येक सामन्यात मित्रांनो वेळेची आता आपल्याला दखल घ्यावी लागेल. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक नियम सांगतो. प्रत्येक संघाला 3 सामने खेळणं अनिवार्य असणाऱ्या व्यासपीठावरती उपस्थित आपण पाहतोय सन्माननीय नंदकुमार थळकर सरांचं स्वागत करण्याची विनंती मी शैलेश सरांना करतो की आपल्या शुभ हस्ते नंदकुमार सरांचा इथे यथोचित मान सन्मान
करायचा आहे. रामनाथ प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान, अतिथी देवो भव असं आपण नेहमी म्हणत असतो आणि अगदी त्याचा पाठपुरावा करत असताना आपण पाहतोय ही संपूर्ण कमिटी, संपूर्ण आयोजक नंदकुमार सरांचा यथोचित मान सन्मान. वेलकम सर, शुभ स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच आपण आलात. तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य किरणजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान इथे होईल. किरणजी पाटील देखील अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्यांचा देखील इथे यथोचित मान सन्मान आपण पाहतोय केला जातोय. अगदी खऱ्या अर्थानं ही एक वेगळी परंपरा आणि ती जपत असताना आपण संपूर्ण कमिटी आणि अगदी अमरेशच्या माध्यमातून त्यांचा यथोचित मान सन्मान झालाय. प्रत्येक सामना चालू होतो. यस, ग्रीन सिग्नल, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. षटक क्रमांक पहिल्या सर्वांच्या भेटीला सन्माननीय प्रीतम चौलकर सरांचा सत्कार इथे होतोय. चला सामना चालू करायचा आहे. तिथे गुणलेखक मित्र लक्ष ठेवायचं आहे फक्त. प्रीतम सरांचा इथे यथोचित मान सन्मान होतोय अगदी आयोजक कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी. या सामन्यानंतर आपण पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी लावूया. नाही झाला तर 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. चला, कारण का वेळ फार महत्वाची आपल्याला. चला, सर्व मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती बसून सामन्याचा आनंद घ्यायचा. सळ खेचलाय, विशेप मध्ये आलेला हा फटका, पहिली धाव येते. विशेप मध्ये आलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट, फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूला ठोकलाय. दन 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 सीमा चेंडू नॉकआउट मध्ये पोहोचण्यासाठी प्रत्येक संघाला 2 सामने जिंकणं अनिवार्य असणार आहे. प्रत्येक संघास लीग सामन्यादरम्यान किमान एक खेळाडू बदलणे बंधनकारक असेल. इथे उंच आकाशामध्ये चेंडू निसावतोय. सोप्पा झेल, कठीण गेला, झेल सुटला मैदानाच्या वरती. कॅच पकडली असती तर मॅच मध्ये राहताना आलं असतं. अगदी 2 धावा घेतल्या जातात. तदनंतरचा नियम सांगतोय प्रत्येक सामना पहिले 4 सामने 5 षटकांचे राहतील. प्रत्येक संघाने वेळेमध्ये हजर नाही राहिलं तर न राहणाऱ्या संघास पेनल्टी देखील दिली जाईल. प्रत्येक संघातील कर्णधाराने टॉस करते वेळी अगदी प्लेइंग 11 ची लिस्ट देणे अनिवार्य असणार आहे. तदनंतर वेळेअभावी ओव्हर कमी करण्याचा अधिकार कमिटीकडे राहील. प्रत्येक चालू सामन्यातील 3 षटक पूर्ण झाल्यानंतर तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि धावफलकावरती सामना जिंकण्याची गरज असणार आहे. ती म्हणजे धावांची गरज असणार. एकंदरीत 26 चेंडू 47 धावा. दोन्ही संघाचा 12th मॅन आमच्यापर्यंत उपस्थित राहणं अनिवार्य असणार आहे. 12th मॅन प्लीज आमच्यापर्यंत उपस्थित राहा. मला वाटते दोन्ही संघांचा लगेचच पोचा. मुळे मैदानाच्या वरती षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना रामनाथ प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेचा पहिला सामना आलाय सर्वांच्या भेटीला. 7 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय.
शैलेशजी महाडिक आम्हाला जॉईन होत असताना ऑफिशियल्स या नात्यानं अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी संकेतजी ढोले सुद्धा आहेत आणि अगदी आपण पाहतोय दर्शन सावंत इथे लाऊड अपील केली जाते पंचांकडे मागणी केली जाते बट अंपायर सेज वी आर नॉट दॅट मच इंटरेस्टेड ऑन धिस अपील इट्स क्लिअरली नॉट आउट असं सांगितलं जात आहे मैदानाच्या वरती विलोभनीय सामना क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आज सुरुवात झाली आहे रामनाथ या गावातून अगदी आपण पाहतोय गावदेवीचा आशीर्वाद घेतलाय आणि अगदी शुभारंभ झालाय या क्रिकेटच्या स्पर्धेचा गणरायाला वंदन देखील केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक देखील झालेत आणि हे खेळाडू आहेत ना सर्व प्रामाणिक खेळाडू आहेत चांगलं क्रिकेट दाखवतील आजच्या दिवसामध्ये याच्यात तेळमा मात्र शंका नसणार आहे इथे लिडिंग एज घेऊन फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडू गेला अगदी आपण पाहतोय डॉट आलाय चेंडू पहिल्या षटकाच्या अखेरीस दफलकावरती 7 धावा मात्र एक फलंदाज बाद आहे समीकरणात असेल येणारे 24 चेंडू 47 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता असेल सामन्याची अगदी आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी आलेले फलंदाज देवेंद्र आणि सुमित ही जोडी तर गोलंदाजीसाठी कोणता नौका गोलंदाज येणार आता याच्याकडे आता आपल्याला चर्चा करावी लागेल दफलकावरती 7 धावा लागल्यात 7 धावा होत असताना एक फलंदाज बाद देखील झालाय 24 चेंडू 47 धावा समीकरण अजूनही बाकी आहे चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये बॉलर लगेचच मैदानाच्या वरती आणायचा आणि प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग घेण्याचा वेळ आपल्याकडे नसणार आहे प्लीज क्रिकेटची स्पर्धा आपली आहे आपलं योगदान फार महत्वपूर्ण आहे आणि ते आपण योगदान द्यायचं आहे 7 धावा झाल्यात पंच 1 मिनिटाचा फक्त वेळ द्या आम्हाला पहिल्या षटकामध्ये वाईड आलाय का पंच यस आलेला आहे कोणत्या चेंडूवरती आलाय फक्त सांगा तिसऱ्या की चौथ्या यस 8 धावा झाल्यात चुकीची दुरुस्ती करतोय वाईडची धाव घेतली नव्हती 8 धावा दफलकावरती झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या अखेरीस दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाला पाचारण केलं जाते बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय दुसऱ्या षटकासाठी अर्थातच विराज याला पाहतोय विराजमान झालेले आहेत पवेलियन एंड कडून गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय चला जास्तीचा वेळ घेतोय विराज थोडस स्पीडअप करायचं आहे यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग करतोय चेंडू अवांतर नो आहे एव्हरी नो बॉल यस रास्ट्राईटच्या वरती आहे चेंडू आढळला अगदी पंच आहे ते म्हणजे रायगड पंच या अर्थातच असोसिएशनला संलग्न पंच आपल्याला पाहायला मिळतात फ्री हिट मोठा फटका येणार का हो आलाय वळवलाय तिथे चेंडू थांबणार नाहीये डोक्यावरून दणदणीत आणि खणखणीत चौकार रामनाथ प्रीमियर लीग चा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय त्याचा आनंद देखील घेतोय अवांतर चेंडू मैदानाच्या वरती आलाय संकेतजी ढोले आम्हाला सांगत असताना इट्स अ क्लिअरली व्हाईट बॉल दफलकावरती एक अतिरिक्त स्वरूपाची धाव घेतली जाते अर्थातच दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात त्या म्हणजे 14 धावा पूर्ण झाल्यात एक फलंदाज बाद देखील यावेळेस अलॉंग द कार्पेट आलेला हा फटका मैदानाच्या वरती ही एक धाव पूर्ण केली जाते धाव ऍड ऑन केली जाईल 15 धावा धावफलकावरती आहेत टार्गेट 54चं सेट केलं गेलं 53 धावा बनवत असताना 5 फलंदाज बाद झाले ते म्हणजे परिवांश 11 या संघाचे RAN फ्रेंड्स 11 या संघाला जिंकण्यासाठी 54 धावांची गरज असताना द्वितीय 17 सर्वांच्या भेटीला आलाय रामनाथ प्रीमियर लीग राईट आर्म ओव्हर द विकेट
यावेळेस हा चेंडू पुनश्च एकदा चेंडू ऑप्सिकच्या बाहेर फेकला जातोय. अपांतर स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त स्वरूपाच्या खूप साऱ्या धावा येतात. अगदी 54 धावा बनवत असताना संघ RAN फ्रेंड्स हा संघ सरळ खेचण्याचा प्रयत्न. इथे अगदी आपण पाहतोय पॉईंटच्या क्षेत्रामधून बॅकवर्ड शॉट पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडू तिथे गेला आणि अगदी ही एकेरी स्वरूपाची धाव घेतली जाते. एकेरी धाव, दुहेरी धाव फार महत्वपूर्ण या धावा असतात. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी सांगितलेल्या या धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्याला क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडंसं स्पीडअप करायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षक बदलण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. जर बदलायचं असेल तर स्पीडअप मध्ये बदलायचं आहे. यस, कारण का आपल्याला पुढल्या सामन्यांचा देखील विचार करावा लागणार आहे ना इथून मात्र पुढे, कारण का आपलेच सामने सर्व आहेत. त्याच्यासाठी आपल्याला योगदान द्यायचं आहे आणि वेळेच्या निर्बंधामध्ये आता सामने खेळवले जातील. राईट मोर द विकेट. यावेळेचा चेंडू दिशा भरकटतोय गोलंदाज. दिशा सापडत नाहीये. अवांतर स्वरूपाचा चेंडू पुनश्च एकदा आलाय. वाईट बॉल. दफलकरती धावा पूर्ण झाल्यात. 18 धावा. 18 कम्स अप. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अगदी यावेळेस टप्पा पडल्याच्या नंतर आपण पाहतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये झेल निसावतोय. प्रथमेश प्रत्येक चेंडूवरती फलंदाज बाद असल्याचं त्याला वाटते. हरकत नाहीये, कारण का हा जल्लोष आपण पाहतोय. डॉट आलाय. चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय कार्पेटला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत अ, 22 धावा. एक मात्र फलंदाज बाद झालाय. 22 धावा झाल्यात. षटकातील चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. 22 झाल्यात सांगतो बघा. पहिला नो बॉल होता, तदनंतर बाउंड्री आली, तदनंतर एक वाईट टाकला, परत सिंगल आली, परत वाईट टाकला, परत सिंगल, परत वाईट टाकला, नंतर डॉट आणि या 4 धावा. अद्यापपर्यंत षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये धावा किती होत्या? पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या आणि या षटकामध्ये अजूनपर्यंत धावा पूर्ण झाल्यात. त्या म्हणजे यावेळेसचा हा फटका उंच आकाशामध्ये, तिथे सेकंड मध्ये झेल सुटतोय. मैदानाच्या वरती कॅच पकडली असती तर मैदानाच्या वरती मॅच मध्ये राहताना आलं असतं. कॅच ड्रॉप, पकडो कॅचेस जीतो मॅचेस असं आपण नेहमी म्हणत असतो, परंतु इथे मैदानाच्या वरती झेल सुटतोय. अगदी कालची रजनी फार महत्वाची होती. आपण पाहिली राजस्थान रॉयल्स संघाने जिंकलेला तो सामना RCBच्या विरोधामध्ये. आजचा दिवस फार महत्वाचा, कारण का अलिबाग टेनिस क्रिकेट कुरुक्षेत्रावरती बेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या विरोधामध्ये रेस्ट ऑफ इंडिया हा संघ देखील उतरणारा. हा सामना बघण्याची देखील फार मोठी रंजकता असणार आहे. वळिया मैदानाच्या वरती 2 षटकांच्या अखेरीस दफलकरती धावा 23 झाल्यात. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे. समीकरण आता उलटी गिनती चालू झाली. जास्तीचा वेळ घेऊ नका, स्पीडअप करा मित्रांनो. प्लीज सहकार्याची भूमिका दाखवा. शेवटचे 3 षटक आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 31 धावा, 18 चेंडू. थोडं स्पीडअप करायचंय, थोडं स्पीडअप करायचंय. पंचांनी देखील अगदी यस तिथे वेळेची दखल घ्यायची आहे, कारण का 1 वाजायला आलेला आहे आणि पहिला सामना मैदानाच्या वरती चालू आहे. आणि पुढील दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. चला आपला स्क्वॉड आहे ना हा रेडी ठेवायचा आहे. दोन्ही पॅव्हेलियन मध्ये आपल्या संघांनी रेडी राहायचंय. लगेच मैदानाच्या वरती सामना संपण्याच्या नंतर ज्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, सूरजने मला ते क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल तर मैदानाच्या वरती उतरायचं लगेचच, पण एका लाईनअप मध्ये. वळीये चालू सामन्याकडे. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे. 18 चेंडू 31 धावा या बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार? एका बाजूला संघ आपण पाहतोय अर्थातच परिवांश 11, तर दुसऱ्या बाजूला संघ RAN फ्रेंड्स 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी आपण जास्तीचा वेळ घेताय मित्रांनो. वेळेकडे आता आमचं लक्ष असणार आहे, कारण का हा वेळ तुमच्यासाठीच आहे. तुमचेच सामने योग्य षटकांचे पूर्ण व्हावेत अशी आमची एक
इच्छा अशी आमची प्रार्थना, अशी आमची खऱ्या अर्थानं कळकळीची विनंती असणार आहे. अलॉंग द कार्पेट स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला बॉल आहे प्राप्त. इथे होतोय बाकपटच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल एका धावेसाठी, मात्र एका धावे निश्चित फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 24 धावा पूर्ण झाल्यात. अगदी तिथे फलंदाज जर पाहायला गेलं तर कॉर्नरच्या रिजनवरती एक झेल उडाला होता, झेल पकडता आला नाही, कॅच ड्रॉप, झेल सुटला आणि फलंदाजाला जीवनदान देखील मिळालं. 53 धावा पहिल्या सत्रामध्ये झाल्या. 54 धावांसाठी अगदी जिद्दोजहद. इथून मात्र पुढे मोमेंटम शिफ्ट करावा लागणार आहे. गोलंदाज तयार असताना आपण पाहतोय टप्पा चांगल्याच्या टप्प्यावरती चेंडूची हाताळणी केली जाते. टप्पा पडल्याच्या नंतर यष्टीरक्षक त्याचं काम आहे ना चांगलं बजावत असताना स्ट्रायकिंग एंडवरती असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सुमित. सुमितच्या बॅटला प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडूचा राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतो मांडवा एंड कडून. यावेळेस कट कॉपी पेस्ट मैदानाच्या वरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सोहम परदेशी. सोहमचं कौतुक करावं लागेल, मनापासून कौतुक करावं लागेल. 54 धावा जिथे द्यायच्या नव्हत्या तिथे त्यासाठी शर्तीचे प्रयत्न आहेत ना सोहम देखील मैदानाच्या वरती करतोय आपल्या संघासाठी. ही वचनपूर्तता काय असते, परंतु नाही आता ऑप्स्टिकच्या बाहेर, आता तर नियंत्रण कक्षेच्या बाहेर चेंडू अवांतर स्वरूपाचा येतोय. 25 धावा फलकावरती लागल्यात. जिथे सामना क्रमांक पहिला चालू आहे. रामनाथ प्रीमियर लीगचा पहिला दिवस आपण अनुभवतोय. सोहम गोलंदाज फटका वारंवार फोसतोय फलंदाज सुमित याचा. अगदी 53 धावा झाल्या. 54 धावांसाठी मैदानाच्या वरती प्रचंड प्रयत्न चाललेले आहेत. एक नेत्रदीपक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फुटवर्कचा वापर केला जात नाहीये. बॅटवरती अगदी विश्वास ठेवून फटकेबाजी करावी लागणार आहे. मैदानाच्या वरती कशा प्रकारे सामना खेळवला जाईल याच्याकडे आता सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. 54 धावा बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार. रामनाथ प्रीमियर लीग पर्व दुसरं. यावेळेस फटका मोठा आलाय, दमखम आहे फटक्यामध्ये, परंतु मैदानाच्या वरती झेल सुटतोय. करेगा तो करेगा क्या बॉलर, करेगा तो करेगा क्या गेंदबाज मैदान के ऊपर असं विचारलं जातोय. अगदी फटक्यामध्ये नव्हतं वजन, फटका फसला. या फटक्यावरती घेतल्या गेलेल्या या एकच मात्र धाव, एका धावेने धाव फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 26 धावा. शेवटचा चेंडू असेल षटकातील. षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे तिसरं चालू आहे. बघा या षटकानंतर फक्त आयोजन कमिटीमधून 2च मेंबर जातील. ड्रिंक्स ब्रेक असेल फक्त 2 मेंबर जातील षटकानंतर. मला वाटते षटक झालंय, फक्त ड्रिंक ब्रेकसाठी 2 मेंबर जातील आणि ते पण हे 2 संघ सोडून असतील. हे 2 संघ सोडून कमिटीमधले 2 मेंबर जायचंय मैदानाच्या वरती पाणी घेऊन. कौतुक करावं लागेल गोलंदाज सोहमचं. षटकामध्ये मात्र 3 धावा खर्च केल्या त्याने. आता समीकरण सांगितलं जाईल. येणारे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा. दोघं जा. बारा चेंडू येणारे 28 धावांची गरज असणार आहे. सत्र क्रमांक दुसरं रामनाथ प्रीमियर लीग पर्व दुसरं देखील आपण पाहतोय. सामना पहिला. चला दफलकावरती 26 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 28 धावा. चला टाइम जप झालाय ड्रिंक ब्रेकचा. लगेच मैदानाच्या वरून यायचा, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं.
ड्रिंक ब्रेक साठी जास्त वेळ घ्यायचा नाहीये, कारण का आपल्याला पुढील सामने देखील खेळवायचे आहेत, ते देखील फार महत्वपूर्ण असणार आहेत. बघा, पुढील सामन्यापासून आपण 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी देतोय आणि 4 षटकं पहिली 20 मिनिटांमध्येच फेकायचे आहेत. हा प्रत्येक स्पर्धेमध्ये नियम असतो, तो आपण इथे लागू करतोय. कारण का आपले सर्व सामने आहेत ना, हे स्पीडअप व्हावेत, चांगल्या चांगल्या षटकांचे व्हावेत, हा मात्र आमचा प्रयत्न आहे. कोणासाठी कमी वेळ पडो हा आमचा प्रयत्न नसणार आहे, किंबहुना सर्व सामने हे चांगले सामने व्हावेत हा आमचा प्रयत्न असणार आहे. वळूया मैदानाच्या वरती. 12 चेंडू 28 धावा. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज कृणालच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. पॅव्हेलियन एंड कडून कशा प्रकारची गोलंदाजी केली जाणार आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट ही बाजू निवडत असताना आपल्याला पाहायला मिळते. सामना जिंकून दिला तर डोक्यावर घेतलं जाईल, सेलिब्रेशन केलं जाईल, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळते. देवेंद्र आणि सुमित ही जोडी आहे मैदानाच्या वरती. भगवा आहे हा छातीवरती आहे, अगदी ऑरेंज आर्मी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव या धावफलकावरती आली आहे. सुमित मैदानाच्या वरती आणि देवेंद्र आता असणारा सरळ खेचलाय. विशेप मध्ये आलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी एका धावेसाठी मात्र एक धाव घेत असताना आपण पाहतो दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये तिथे. समीकरण येणारे 10 चेंडू 26 धावा. प्रत्येक चेंडू मागे 2.6 या धावेची आवश्यकता असताना आपल्याला इथून मात्र पुढे पाहायला मिळणार आहे. दोन्ही फलंदाज रामनाथ प्रीमियर लीगचा दैदिप्यमान 16 या 16ला आजच्या दिवसामध्ये सुरुवात होती आहे. पहिला सामना यावेळेचा चेंडू डॉट आला. चांगली गोलंदाजी आहे. संघ आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये परिवांश 11 हा संघ मैदानाच्या वरती आपल्याला उतरलेला पाहायला मिळतोय. पहिल्या विजयाच्या वाटचालीकडे दोन्ही संघ आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळत आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, इथे झगडावं लागतंय. प्रत्येक धावेसाठी घाम गाळावा लागतोय. डॉट आलाय. पुनश्च एकदा सलग चालणारा हा दुसरा निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघ RAN फ्रेंड्स हा संघ फॉर्म सोबत झगडतोय मैदानाच्या वरती. शेवटच्या षटकामध्ये टीम मीटिंग घेण्याची मुभा नसणार आहे, कारण का दिलेला वेळ संपलेला आहे मित्रांनो. सामना चालू झाला होता 12 वाजता, 1 वाजून आता गेलाय. इथे आलाय, लेट आलाय पण थेट आलाय. खेचलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत षटकार. येणारे 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असणार आहे. चला, ज्या संघातील खेळाडूंची सामना नसेल, ज्या संघाचा सामना नसेल त्यांनी व्हॉलेंटियर्सची भूमिका बजावायची आहे. चला, मैदानाच्या सर्व बाजूला व्हॉलेंटियर्स थोडीशी दखल घ्या. वळ्या मैदानाच्या वरती गोलंदाज चालू झालाय. एका फटक्याने आत्मविश्वास फलंदाजाचा वाढलाय. मैदानाच्या वरती आता बॅटचा फेस ओपन झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती. तिथे काय घडलंय आणि नशिबाची साथ आहे मैदानाच्या वरती. फलंदाजाला दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 2 धावेनिशी धाव फलकावरती. धावा 36 धावा पूर्ण. चौथ्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 36 धावा. येणारे 6 चेंडू 18 धावांची गरज. या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 10 धावा या षटकामध्ये. चला, टीम मीटिंग घेण्याची मुभा नसणार आहे. प्लीज रिक्वेस्ट फक्त आवश्यक खेळाडूंनी जवळ या. श्रीशा 777 आणि अर्णव आर्मी या संघानं बाउंड्री लाईनचा ताबा घ्या प्लीज मित्रांनो. थोडं चला. आपण पाहतोय अगदी सर्व स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्या मित्रांनो. प्लीज थोडं सहकार्य करा. ऑन साईडला 2-3 जण, ऑफ साईडला 2-3 जण राहिलात तरी पुष्कळ असणार आहे. आपले फक्त चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातील ते फक्त मैदानाच्या वरती फेका, एवढंच सहकार्य आपल्याला करायचं आहे. 3 ते 4 जण ऑन साईडला राहा, 3 ते 4 जण ऑफ साईडला राहा, बस होतील. सन्माननीय विनय पिळणकर सर या स्पर्धेसाठी
उपस्थित झाले त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय विनयजी पिळणकर सर, वेलकम सर. आपल्याला विनंती असेल या सामन्याचे या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित राहायचा. येणारे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. सामना चालू करायचा. पंच थोडीशी दखल घ्या वेळेची. विनय दादा पिळणकर यांचा सत्कार करण्याची विनंती मी विद्यमान नगरसेवक अर्थात संतोषदा यांना करतो. आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत करायचं. विनय दादांचा यथोचित मान सन्मान छायाचित्र टिपलं जात आहे. पुष्पगुच्छ देऊन अगदी त्यांचा शुभ स्वागत केलं जात आहे. वेलकम सर. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये रामनाथ प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक आणि मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल व्यासपीठावरती विराजमान होऊन या सामन्यांचा आनंद आपण मात्र घ्यायचा. इथून मात्र पुढे वळूया मैदानाच्या वरती येणारे 5 चेंडू 18 धावांची आवश्यकता. 5 पैकी हा एक होता. या चेंडूवरती नो चेंडूची घोषणा झाली आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. या सिडीज मोठा फटका खेळण्याची संधी. 18 मधून 1 वजा करूया. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. यावेळी संघाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. अगदी आपण पाहतोय 4 चेंडू आणि मैदानाच्या वरती 16 धावांची गरज आहे. या चेंडूवरती मात्र 1 धाव आलेली आपल्याला पाहायला मिळाली. आहा, आपण पाहतोय आपटलेला हा चेंडू फलंदाजाच्या बरोबर समोर. अनएक्सपेक्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्यावरती गोलंदाजाचं वर्चस्व कायम राहिलं. मैदानाच्या वरती कोणतीही धाव आली नाही आणि अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ परिवांश 11 संघ 3 षटकार येणार का? इथे मैदानाच्या वरती बरोबर समोर प्लंप लेग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज क्रमांक 4 बाद. डॉट चेंडू षटकातील चेंडू झालेत ते म्हणजे 5 चेंडू मात्र 1 चेंडू बाकी असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावांची गरज आहे. 38 धाव फलकावरती 54 धावांची गरज असताना संघ परिवांश 11 हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आडवा बाटणं आणि या सामन्यावरती विजय प्रस्थापित करत असताना संघ परिवांश 11 संघ. दोन्ही संघांना विनंती असेल मैदानात वरती हँडशेक हा झाला पाहिजे. चला सर्व खेळाडू RAN फ्रेंड संघ मैदानाच्या वरती चला. हँडशेक करण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्धी संघाने देखील चांगला खेळ दाखवला. चला थोडस आपल्याला खेळाडू वृत्ती दाखवावी लागेल दोन्ही संघांनी. यानंतरच्या होणाऱ्या सर्व संघांसाठी विनंती असेल सामना संपल्याच्या नंतर हँडशेक करून मैदानाच्या वरून बाहेर यायचा आहे. दोनही संघ परिवांश 11 संघ आणि RAN फ्रेंड्स हे दोन्ही संघ आपण पाहतोय अगदी विलोभनीय दृश्य. एकमेकांचे चांगले मित्र आहेत. ही मैत्रीपूर्ण लढत आपल्याला सर्वच आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या वरती. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील
ज्याने चांगली फलंदाजी केली. पहिल्या 17 मध्ये 33 धावा वैयक्तिक ठोकल्या. 33 धावा बनवत असताना मात्र एक विकेट देखील घेतली आणि चेंडूंचा वापर केला गेला तो म्हणजे मैदानाच्या वरती आपण